सत्ता ठेवू शकत 10 वर्ष आणि आढावा आम्हाला लोकांना मागचा 3700 दिवस त्यांच्या सत्तेमध्ये येण्यावर झाल्यानंतर 50% किमती करणार या आश्वासनाचा 1% सुद्धा त्यांनी पुरा केला नाही. पण गेल्या 10 वर्षामध्ये त्या आव्हानाकडे त्यांनी झुंकून बघितलं नाही आणि त्याच्या एकाही गोष्टीची पूर्तता आजपर्यंत त्यांनी केली नाही. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवरांनी, निवडणुकीची सुरुवात देशामध्ये झाली. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मी सध्या फिरतोय. आज इथे येण्याच्या पूर्वी जालन्याला होतो, औरंगाबादला गेलो, अहमदनगरला गेलो, साताऱ्याला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूरला गेलो, जळगावला गेलो. ठिकठिकाणी लोकांशी, तरुणांशी, महिलांशी सुसंवाद साधण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. पण त्यामुळे एक गोष्ट आली की माझा कधी बसत नाही तो घसा बसला. आत्ताच वर्ध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधीची आम्हा सगळ्या देशाच्या आजच्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची भूमिका काय आहे ते आधीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मांडली. या निवडणुकीला आम्ही अतिशय महत्त्व देतो आहोत, कारण आम्हा सगळ्यांना तुम्हाला एक चिंता आहे की ही निवडणूक शेवटची निवडणूक ठरू नये. कारण ज्यांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे त्यांचा एकंदर संसदीय पद्धत आणि निवडणुका याच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्यात जर यश मिळालं तर तुम्हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार जो लोकशाहीचा आहे तो संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. आजचे राज्यकर्ते त्यांच्या भाषणाचे काही भाग अनिल देशमुखांनी तुम्हाला या ठिकाणी दाखवले ते आम्ही लोक देशाच्या भाजपमध्ये गेले 10 वर्ष बघत असतो. मी देशाच्या अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर कधी काम केलं, कधी त्यांना जवळून पाहिजे. राजीव गांधी लोकसभेत होते त्यावेळी मी त्यांच्यावर होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत देशाच्या भाजपमध्ये जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत मला स्वतःला जाऊन 56 वर्ष झाली आणि या 56 वर्षामध्ये लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवणारे, सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारे प्रधानमंत्री मी पाहिजे. पण पहिल्यांदा गेले 10 वर्षांनी बघतो की आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलतील एक, आश्वासनं देतील 2, पण त्याची अंमलबजावणी करणार नाही. अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी झाला. महागाईसारखा प्रश्न, लोकांना फळांचे चालवणं अवघड आहे. सांगितलं होतं त्यांनी की 70 वाजेच्या नंतर 50 दिवसाच्या आत याच्या किमती कमी करू. त्याच्यात डिझेल असेल, त्याच्यात पेट्रोल असेल, त्याच्यात गॅस असेल, 3700 दिवस
त्यांच्या सत्तेमध्ये येण्यावर झाल्यानंतर 50% किमती करणार या आश्वासनाचा 1% सुद्धा त्यांनी पुरा केला नाही. त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढले आणि लोकांना संसार चालवणं हे कठीण होऊन बसलं. ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेक विचारांनी केला. या देशाच्या सर्वसामान्य लोकांचा भुकेचा प्रश्न सोडवला हा या देशाचा बळीराजा आहे. तो कास्तकार आहे, शेतकरी आहे. आज त्या शेतकऱ्यांचे उत्पन्नाचा इश्यू असतो, मालाच्या किमतीचा प्रश्न असतो. प्रत्येकाला प्रचंड आश्वासनं मोदी आणि त्यांच्या सरकारने दिली, पण त्याच्या एकाही गोष्टीची पूर्तता झाली नाही. या उलट ज्याचा उल्लेख आणि देशमुखांनी केला, संचार सरकारविषयी आज बांगलादेशचं मार्केट असेल, अन्य मार्केट असेल, तिथून 2 पैसे शेतकऱ्यांना अधिक मिळण्याची शक्यता असताना तिथलं सरकार त्याच्यावर दृष्टी लावतं आणि आमचं सरकार त्याच्याकडे वगैरेची भूमिका घेतं. त्याचा दुष्परिणाम संसार उत्पादक शेतकऱ्यांच्या एकंदर पिकावर या ठिकाणी होतो. तो संसार उत्पादक असेल, ज्वारी पिकवणार असेल, गहू पिकवणार असेल, धानाचं पीक घेणार असेल, आज त्या सगळ्यांना संकटाला तोंड देण्याची एक वेळ आली आहे. अनेक वेळा सांगितलं की उत्पादन खर्चाचा विचार करून आम्ही किंमत देऊ. त्यासाठी एक कमिशन नेमले. ते कमिशन माझ्या काळात नेमलं. त्याचा रिपोर्ट आला, पण त्याची अंमलबजावणी ही करण्याची जबाबदारी मोदी आणि त्यांच्या सरकारांची होती. पण गेल्या 10 वर्षामध्ये त्या आव्हानाकडं त्यांनी झुंकून बघितलं नाही आणि त्याच्या एकाही गोष्टीची पूर्तता आजपर्यंत त्यांनी केली नाही. आणि तेच मोदी, तेच अमित शहा, तेच त्यांचे सरकारी जाहीरपणाने सांगतात की शरद पवार असो किंवा आम्ही लोकांनी या सगळ्या गोष्टीचा इतिहास हा आढावा दिला पाहिजे. सत्ता तुमच्याकडे 10 वर्ष आणि आढावा आम्हा लोकांना मागतात. याचा अर्थ हाच आहे की सत्ता हातात असल्याच्या नंतर आपलं कर्तव्य पार पाडण्याच्यासाठी जी जबाबदारी आहे त्याच्याकडे झुंकून न बघण्याची नीती आजच्या प्रधानमंत्र्यांची आहे. आज अनेकांनी या देशामध्ये काय चालले याच्याबद्दलचा उल्लेख केला. भगिनींचा अत्याचार, आजचे तुमचे खासदार याचा उल्लेख या ठिकाणी केला. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, ते अध्यक्ष व्हायच्या आधी त्या परिषदेची जबाबदारी माझ्याकडे होती.